कूल. मार्केटमध्ये काही खूप फरक पडलेला नाहीये. केलाय का? हो केलाय, आत्ताच केलाय. हा दिसला. सो मार्केटमध्ये खूप काही झालेलं नाहीये. जे आपण शुक्रवारी जिथे होतो त्याच रेंजमध्ये मार्केट आहे आता सध्या तरी. कुठे गेलं? ही एक रेंज आपली बनलेली आहे, त्याच्यातच मार्केट फिरतंय. सो खूप काही त्याच्यावर डिस्कस करण्यासारखं काही नाहीये. पण त्याच्यामध्ये एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की जे आपण अज्युम केलेलं तो बरोबर निघाला, की इथून जी कॅन्डल बनली, इथून बाय सुरू करायचं मी सांगितलेलं, त्याने चांगला मुवमेंट मिळाला. त्या टप्प्यात जर कोणीतरी जो फॉल आला, फिअरफुल फॉल, जे मी सांगितलेलं, इनफॅक्ट ही थोडीशी लाईन मी वर नेतो. ओके, 15,600च्या खाली क्लोजिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरायचं काय कारण नाहीये. आपण त्या दिवशी डिस्कस केलं होतं आणि तसंच झालं की हळूहळू जे शॉर्ट करत होते त्यांना ट्रॅप करून आज 1-2-3 दिवस एक चांगली मुवमेंट दिली. बट स्टील कॅन्डल्स बघितल्या तर त्याची रेंज, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रेंज बघायची. ठीक आहे, ही कॅन्डलची जी रेंज होती ती सगळ्यात मध्ये हायेस्ट रेंज आहे 2 महिन्यातली. त्याचा जर आपण समजा एक रेंज काढली, याची प्राइस रेंज काढली या कॅन्डलची विथ बॉडी म्हणतोय, तशा तर शॅडोवाला या पण कॅन्डल टॉल होते. आपण विथ बॉडी हा जो 261 पॉईंटची जी रन एक दिवस मिळालेली आपल्याला, त्याच्यानंतर कुठल्याच रेंज तेवढी बनलेली नाहीये. सो मार्केट हे डेड आहे. खूप काही त्याच्यामध्ये काहीच मुवमेंट येत नाहीये इंडेक्समध्ये, कारण की वर जसं जातं तसं मार्केट स्लो होतं, कारण की सेलिंग हळूहळू सुरू होतं. जसं मार्केट या रेंजच्या खाली येतं अचानक सेलिंग जबरदस्त वाढतं आणि मग एकदम शेवटची जी रेंज आहे 15,600ची, तिथे मग त्याला बाईंग येतं आणि परत मार्केट या रेंजमध्ये फेकलं जातं. तर या गोष्टी सतत होत आहेत. आणखीन कुठेतरी ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे. पण आज काही गोष्टी बऱ्याच चांगल्या आपल्याला म्हणजे इंडियन मार्केटसाठी मिळाल्या, की पहिली गोष्ट म्हणजे ऑटो सेल्सचा जो डेटा आहे तो खूप बऱ्यापैकी चांगला आलाय. की प्रत्येक म्हणजे मारुती सोडलं तर आय थिंक बाकीच्या सगळ्या ऑटो कंपनींनी चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे इसुझू वगैरे नवीन कंपन्या, त्यांचेही चार्ट खूप चांगलं सांगतात की ऑटो सेल्स बऱ्यापैकी पीक होतोय. कारण की टू व्हीलरचा पण आणि फोर व्हीलरचा पण, तर दोन्ही गोष्टींमध्ये ऑटो एक चांगला सेल्स देते. तो एक चांगलं कंडिशन असतं, कारण की ऑटो सेल्स अशासाठी महत्वाचा असतो की ऑटो ही चैनीची गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे की कार घेणं ही चैनीची गोष्ट आहे अजूनही भारतामध्ये. जर कारचा सेल वाढतो याचा अर्थ कुठेतरी स्पेंडिंग पॉवर क्रिएट होते. सो अजूनही काही मार्केटमध्ये घाबरण्यासारखं नाहीये. ज्यावेळी ऑटो सेल्सचा एक सेल्स कमी व्हायला लागतो त्यावेळी कुठेतरी ते ओव्हरऑल प्रेशर एक इंडिकेशन त्याचं मानलं जातं. अजूनही बरेच फॅक्टर आहेत, पण हे जनरल एक कॉमन सेन्सचं ऑब्झर्वेशन मी सांगितलं एक. त्याच्यानंतर सेकंड थिंग, जीएसटी कलेक्शन खूप हायेस्ट रेकॉर्डवर झालेलं आहे. काहीतरी 1 लाख समथिंग 50,000 crores वगैरे असं काहीतरी जीएसटी कलेक्शन झालंय. तर तेही एक पॉझिटिव्ह गोष्ट होती. शिवाय तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे की इतकं हेवी सेलिंग करूनही आपण गिव्हअप करत नाही. मार्केट कुठेही फॉल येत नाही, की एफआयआय आजही सेलिंग करतंय आणि एफआयआय माझ्या मते खूप आधीपासून सेल करतात. ते आय थिंक एप्रिल-मे महिन्यापासून सेलिंग करतायत. पण तरी पण त्यांच्याकडचा पण आता एक कुठेतरी स्पीड आता हळूहळू कमी होईल असं अपेक्षा आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे ब्रेकआउट वरच्या लेवलचं मिळणं खूप गरजेचं आहे. आय थिंक उद्या आपण ते ब्रेक करायचा प्रयत्न करून परत मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं कदाचित. तर ह्याला थोडं मी अवर्ली बेसिसवर जर घेतलं छोट्या टाइम फ्रेमवर, तर यू कॅन सी काही ट्रेंड नाहीये. करेक्ट, खालच्या लेवलला घ्या, वरच्या लेवलला विका. आता माझ्यासाठी पुढची गोष्ट महत्वाची काय आहे? ठीक आहे, पुढची गोष्ट महत्वाची की ही जी मिडल लाईन आहे मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे हा जो मुव्हिंग ऍव्हरेज आहे 200 डे मुव्हिंग म्हणजे आवरली बेसिसचा, तो या मिडल लाईनच्या वर गेला पाहिजे. तो अजून गेला नाहीये. इफ यू सी, करेक्ट, या रेंज जेव्हापासून क्रिएट झाली तेव्हापासून तो खालीच होता. आता एक कॉमन सेन्स ह्याचं एक लॉजिक लावायचं झालं तर काय म्हणता येईल की या प्राइसला 15,800 ही प्राइस सगळ्यात आधी कधी टच झालेली, इथे टच झालेली 15,800. ती तारीख होती 15 जून. ठीक आहे, म्हणजे 2-1 महिन्यापूर्वी तो हिट झालेली 15,800 तारीख. त्यावेळी त्याचा मुव्हिंग ऍव्हरेज आपण बघितला, मार्केट 3.5% मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा वर होतं. ठीक आहे, अराउंड 3
1.5% मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा वर होता. ही अवरली बेसिसवर आपण चर्चा करतोय. ठीक आहे, 200 डे. 1 डे चार्टवर वेगळा विषय. आता आपण साईडवेज आहे त्यामुळे 1 अवरवर शिफ्ट झालोय. ठीक आहे, त्यावेळी 3.5% वर होता आणि आज जेव्हा ती प्राइस त्या लेवलला आहे तर आज तो फक्त 0.8% खाली आहे मुव्हिंग ॲव्हरेज. इथे तो 3.5% खाली होता. ह्याचा अर्थ काय होतोय, प्राइस तिथेच थांबली आहे, पण त्याच्या अंडरनेथ जी व्हॅल्यू आहे, निफ्टीची जी अंडरनेथ व्हॅल्यू आहे परफॉर्मन्स वाईज, ती वरवर सरकते, विच इज अ गुड थिंग. म्हणजे जून महिन्यात ज्यावेळी 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजची व्हॅल्यू 15,300 रुपये होती, इथे तुम्हाला दिसेल 200 ची व्हॅल्यू. याच दिवसाला किती होती, 15,300 होती, पण तीच आज किती आहे, 15,700. म्हणजे प्राइस थांबली आहे पण मुव्हिंग ॲव्हरेज गेन झालाय. सो दिस इज ऍक्च्युअली अ गुड थिंग, की हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. इथे जर मुव्हिंग ॲव्हरेज पण खाली जात असतं आणि प्राइस पण खाली जात असती तर प्रॉब्लेम होता, पण इथे मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्ट करतोय अजूनही. आणि माझ्यासाठी आता मुव्हिंग ॲव्हरेज आणखी ही मिडल लाईन हळूहळू जवळ येत आहेत आणि ही ज्यावेळी क्रॉस देईल इकडून, त्यावेळी इथे अजून एक मोठी मुवमेंट बघायचे चान्सेस आहेत. तर हे झालं निफ्टीचं. डाऊ जोन बघूया एकदा पटकन. डाऊ जोन पण त्याची जी रेजिस्टन्स आहे त्याला क्रॉस करत नाही अजूनही, बट नाव वॉट इट इज मेकिंग हायर लोज. करेक्ट, हा लो जो होता, हा लो होता, हा लो होता, त्याच्या वर ट्रेड करतोय गेले काही दिवस आणि आता कधीही ब्रेकआउट मिळू शकतं. जर ब्रेकआउट जर मिळालं तर त्याचं एशियन मार्केट्सवर पण आपल्या मार्केट्सवर पण अजून जास्त बुस्टिंग मिळेल. तसंही काही आपल्या इंडियन मार्केटला फरक पडत नाहीये सध्या. ते पूर्ण मध्ये तर ह्याने ऑल टाइम हाय मारलेलं, त्यावेळी आपलं मार्केट उलट पडलं. सो ती मुवमेंट आणि आपली मुवमेंट काही मॅच होत नाहीये सध्या, कारण की हेवी सेलिंग सुरू आहेत. त्या हेवी सेलिंगमुळे सगळा ट्रेंड अडवला गेलाय. ऍक्च्युली वर जायचंय मार्केटला, पण इतकं सेलिंग करतात FI, त्यामुळे तो खाली पण जात नाही, तिथे अडकलाय. तर आपल्याला 35,092 ही जी लेवल आहे डाऊ जोन्सची, ती जर क्लिअर केली त्याने, तो इथे टिकायला लागला तर मे बी निफ्टीला किंवा आपल्या इंडियन मार्केट्सला अजून थोडासा एक बूस्ट मिळू शकतो. बेसिकली आज काही चार्ट्स, आता महिना सुरू झालाय नवीन, तर मी काही चार्ट्स असंच फाइंड आउट करत होतो, तर ते बघूया जरा काय असतील तर, मग तुमच्या ज्या क्वेरीज असतील तर घेऊया. आणि हा, आपले जी सेक्टर बघायचे राहिलेत, कुठली सेक्टर काय करतायत ते. सो 3 महिन्याचा जे मी चार्ट लावलाय, तर यू कॅन सी की मेटल लिडिंग आहे अजूनही. आपण त्या दिवशी पण म्हटलेलं की मेटलला आता परत तुम्ही घेऊ शकता. तर मेटलचे सगळे चार्ट जे मी आपण बघितले, तर सगळे चार्ट आज उडलेले आहेत मेटलचे, कारण की त्याने ऑलरेडी क्रॉसओव्हर गुरुवारीच मागच्या दिलेलं होतं. गुरुवारी शुक्रवारच्या दरम्यान मेटल, कोणातरी फोन माईक चालू आहे, प्लीज म्यूट करा, आवाज येतोय. येस. सो कुठेतरी मेटलमध्ये येणार मुवमेंट ही एक्सपेक्टेड होती आणि ती आली. ऑलरेडी ग्रॅफाईट वगैरे सारखे स्टॉक जबरदस्त वर गेलेत. टाटा स्टील तर चालतोच आहे. त्याच्यानंतर रिअल इस्टेट पण अजूनही चांगलं आहे. त्याच्यानंतर तुमचं IT फील्ड आउट परफॉर्म करतंय, फार्मास्युटिकल्स आउट परफॉर्म करतायत. PSC सेक्टर, आय एम इंटरेस्टेड, मोर इंटरेस्टेड इन PSC सेक्टर. आज NTPC मध्ये पण चांगली न्यूज झाली. आपण NTPC खूप आधीच बोललेलो होतो, करेक्ट, मागच्या आठवड्यात किंवा त्याच्याही मागच्या आठवड्यात NTPC आपण बोललेलो होतो. तर तो एक चांगला, PSC सेक्टर मधले स्टॉक चांगले आहेत. ठीक आहे, मीडिया ओके ओके चाललंय त्याचं पण. फक्त 3 जे सेगमेंट आहेत ते अंडर परफॉर्म करतात मार्केटला. निफ्टी बँक, ऍक्च्युली हा एक कन्सर्न आहे खरं तर, पहिली गोष्ट म्हणजे, कारण की निफ्टी बँक इज अ पार्ट, म्हणजे निफ्टी बँकचा खूप पर्सेंट हे मार्केटवर पण अवलंबून आहेत ऍक्च्युली. की मार्केटला वर जायचंय तर निफ्टी बँक जनरली पार्टिसिपेट करते, कारण की त्याच्यामध्ये HDFC बँक येतं, ICICI बँक येतं, SBI येतात. या सगळ्या बँकचे पर्सेंटेज निफ्टी 50 मध्ये खूप आहेत. त्यामुळे ते जर अंडर परफॉर्म करतायत, त्याच्यामुळे पण निफ्टीवर परिणाम होतोय की तो जास्त वर जात नाहीये. रिलायन्स पण शांत आहे. म्हणजे जे मोठे मोठे जे शेअर्स आहेत ते शांत आहेत, त्याच्यामुळे, किंवा सेलिंग त्याच्यामध्ये होत आहे. सो त्याच्यामुळे मार्केटवर नक्कीच परिणाम होतोय त्या गोष्टीचा. पण इफ यू सी, ऑटोने एक खालून एक बूस्ट मिळाल्यासारखा आता वर हळूहळू येतोय. सो इट इज इंटरेस्टिंग टू सी द ऑटो सेक्टर नाव इन कमिंग फ्यू वीक्स. थोडं ह्याच्यावर लक्ष ठेवा ऑटो सेक्टरमध्ये. मेटल आता ऑलरेडी आउट परफॉर्म करून झालेलं आहे, त्याच्यामध्ये फ्रेश एंट्री घेण्यात आता काही पॉईंट नाहीये. थोडं डिक्लाइन मिळालं तर बघता येईल. पण एक PSC सेक्टरचा जर एक तुम्ही जर डिरेक्शन बघितलीत, यू शुड हॅव टू चेक दिस डिरेक्शन. हे आपल्याला बघायला खूप सोपं जातं ऍक्च्युली. इन्स्टेड ऑफ सीइंग द कॅन्डल स्टिक्स, यू कॅन ऑब्झर्व दिस की हा वर चाललाय इथून, बरोबर. हा इथे थोडासा फ्लॅटिश आहे. रिअल इस्टेट मी म्हटलं तसं ऑलरेडी बूम मध्ये जिथे जिथे करेक्शन येते तो तिथून एक वरची मुवमेंट घेतोय.
एक ऑटो सेक्टर वरच्या मुवमेंटला चाललाय, बँक आणि हे फ्लॅट आहेत, मार्केट पण थोडंसं हे साईडवेजच्याच मुवमेंटमध्ये आहे. तर आपल्याला पीएससी सेक्टर इंटरेस्टिंग वाटतंय खूप. रिअल इस्टेट मधले तर आधीपासून तुमच्या होल्डिंग असतील काही स्टॉक किंवा काही नवीन बघत असाल तुम्ही या सेक्टरमध्ये, तर तुम्ही इथेही बघू शकता, हे पण चांगलं बूम मध्ये सेक्टर. आणि ऑटोमध्ये बघू शकता. पर्सनली मी ऑटो कधी स्टॉक ट्रेड नाही करत, बट ती पर्सनल चॉईस आहे. मी ऑटो सेक्टरचे जनरली ट्रेड नाही करत काही स्टॉक, पण इथे ऑटोला आता चांगली डिमांड आहे, सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ दिस सेक्टर्स. आणि जर सेक्टर वाईज आपण नेहमीसारखं बघितलं तर पीएसयू सेक्टर पासून सुरुवात करूया. पीएसयू सेक्टर 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज, करेक्ट. एक ब्रेक केला आणि परत रिगेन केला आणि त्याच्यावर आज क्लोज दिलाय, कट टू कट क्लोजिंग दिली आहे. सो मे बी जर अजून 1-2 दिवस जर थांबला हा इथे, तर आय थिंक खूप बँक ज्या आहेत, आज जम्मू काश्मीर बँक पण बघाल तुम्ही, महाराष्ट्र बँक थोडी नंतर पडली, सुरुवातीला 1-1.5% ती वर होती. पीएनबी बँक, ऍक्च्युली पीएनबी बँक हे आपण खूप आधीच ट्रेड सजेस्ट केला होता, पण आज परत डिस्कस करूया की त्याचे रिझल्ट पण बऱ्यापैकी आलेत, की प्रॉफिट 2 फोल्ड झालंय. त्याच्यानंतर तुमचं एनपीएस थोड्याशा वाढल्यात, पण एनपीएस वाढण्याचं रिझन म्हणजे ते इतक्या बँक त्याच्यामध्ये मर्ज केल्यात, त्याच्यामुळे ओरिएंटल बँक्स वगैरे सारख्या बँक त्यांची एनपीएस ऍड ऑन झाली आहेत पीएनबी बँकला. तर ते थोडंसं निस्तरण्याला अजून 1-2 वर्ष जातील माझ्यामध्ये, क्लिअर बुक्स व्हायला टोटल. पण ठीक आहे, प्रॉफिट होतोय. पीएनबी स्ट्रॉंग बँक आहे, तर तो आणि आता तो चांगल्या पीई रेशोला अवेलेबल आहे शेअर. तर 1-2 वर्षाचा जर विचार करायचा असेल तर माझ्या मते या पीएसयू बँक्स आत्ता विचार करायला काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. आणि पीएससी सेक्टर म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, ज्या 10-10 वर्ष एका रेंजमध्ये अडकलेल्या आहेत, त्या सगळ्या कंपन्यांमध्ये आता कुठेतरी काहीतरी ऍक्शन व्हायला लागली आहे. आता ऍक्शनचा ऍक्च्युली रिझन काय आहे ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. वी विल डेफिनेटली ट्रेड. रिझन नंतर बाहेर येईल त्यावेळी त्याची प्राइस खूप वर गेलेली असेल. तर पीएससी सेक्टर इज होल्डिंग नाव. निफ्टी बँक अंडर परफॉर्मिंग, यू कॅन सी, करेक्ट, की अंडर परफॉर्म करते. 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या मध्ये आता ते खूप साईडवेज चाललेला आहे तो. तर आपल्याला एक निफ्टी बँकचा जो एक रेजिस्टन्स आहे 35,000चा ऑलमोस्ट, तो क्लिअर होणं गरजेचं आहे. तो जर क्लिअर झाला तरच एक वरती मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत हे साईडवेज प्रकरण सुरू राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला येतोय स्मॉल कॅप. स्मॉल कॅप चांगलंच करतायत, आज पण तो वर गेलाय. ठीक आहे. स्मॉल कॅप मध्ये जनरली खूप जबरदस्त ऍक्शन्स होत आहेत, म्हणून आम्ही जे स्टॉक स्पेसिफिक जे आम्ही ट्रेड करतोय, आमचे सगळे ट्रेड हे निफ्टी 50च्या बाहेरचे असतात. मी पण ग्रुपवर तुम्ही बघाल माझे स्टॉक्स कधी निफ्टी 50चे देत नाही मी, जनरली बाहेरचे स्टॉक्स असतात ते, की प्राइस ऍक्शन त्याच्यात क्लीन दिसते आणि त्याच्यावर ट्रेड करून आपल्याला इझिली रिटर्न मिळू शकतात. मिड कॅप, वाव, मिड कॅप पण मस्त ब्रेकआउट दिले. सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ दिस सेक्टर. ऍक्च्युली मिड कॅप मध्ये पण खूप चांगली ऍक्शन आहे. निफ्टी 50 पेक्षा ही सेक्टर चांगली परफॉर्म करतात. निफ्टी मेटल एक जबरदस्त रन दिली, हे ब्रेकआउटच्या वेट करत होता तो, आणि एक तुम्हाला एक मुवमेंट मिळाली. तर परत समजा खाली आला उद्या, इथे कुठेतरी मिळाला तुम्हाला, म्हणजे हा ट्रेड नाही करता येणार, पण तुम्हाला एक इंडेक्स बघता येईल की इंडेक्स समजा इथे कुठे आली, इथून परत एक मुवमेंट तुम्हाला मिळू शकते. जस्ट एक रिट्रेसमेंट होऊ शकते किंवा इथे रिट्रेसमेंट होऊ शकते. ते कुठे फॉल मिळाला इथे, तर इथून एक वरची मुवमेंट परत निफ्टी मेटल मध्ये सुरू करता येईल. एफएमसीजी ऍज युजल पूर्ण साईडवेज, काहीही अजिबात ट्रेंड नाहीये त्याच्यामध्ये, पूर्ण साईडवेज आहे. ठीक आहे. मुव्हिंग ॲव्हरेज पण त्याच्या खालून आरामात चाललेलं आहे, काही त्याला हे नाही. आणि अर्थात हे सेक्टरमध्ये खूप तशी ऍक्शन नसते फार. फार्मा बघूया, निफ्टी फार्मा. निफ्टी फार्माने एक जबरदस्त एक हे दिलेली, काय म्हणतात, एक एक डाऊन ट्रेंड मुवमेंट दिलेली, पण आज काल मध्ये त्याने ती रिकव्हर केली आणि आज त्याच्या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या पण उलट्या साईडला तो आज वरच्या साईडला क्लोज झालाय. त्यामुळे आता इथे जर अजून 2 दिवस तो टिकला या लेवलच्या वरती, सो ती लेवल येते साधारण, आय विल शो यू दिस लेवल, जो आजचा लो आहे ऍक्च्युली त्याचा. या लो जर होल्ड केला निफ्टी फार्माने, तर तुम्हाला परत एक त्याच्यामध्ये एक मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्या साईडला. सो निफ्टी फार्माकडे पण लक्ष ठेवा जर इथून, आणि बट ऑब्विस हे इथून जर ब्रेकआउट मिळालं तर तुम्हाला मोठी मुवमेंट मिळेलच, पण जर हाही एक होल्ड होणं गरजेचं आहे, ही लेवल. सो दिस इज अ सेक्टर्स. ओके, पीएससी सेक्टर बघून घेऊया. पीएससी सेक्टर उद्या, पीएससी सेक्टर जास्त महत्वाचं आहे कारण की त्याने आजच रिगेन केलंय 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे, लुक एट दिस.
आता पीएससी सेक्टर मधले कुठले स्टॉक्स येतात, त्याच्यामध्ये बरेच स्टॉक्स आहेत बरोबर, की IRCTC म्हणा किंवा NTPC, रेक, PFC असे जे कंपन्या आहेत सगळ्या, त्या सगळ्या तुम्हाला पीएससी सेक्टर्स मध्ये बघायला मिळतील. एक सेकंड. ओके, कूल. तर आणि आज मी रेक घेतलेला आहे ऍक्च्युली. तो आधीपासून घेत होतो, पण आता परत तो एक खाली डीप देऊन परत एक वरती आलाय, सो मी रेक आज अजून ऍड केलेत. आणि हे 2-3 वर्षासाठी माझं होल्डिंग पिरियड असणार आहे रेक मध्ये. लुक ॲट दिस. त्यामुळे व्हॉल्यूम बघितले तर व्हॉल्यूम जबरदस्त येतात. हा एक मोठी रॅली आली, रिट्रेस झाली, परत वरती गेला आणि परत तो इथून वरती येतो. सो इट इज मेकिंग हायर लोज. करेक्ट. आणि त्याने हा एक हाय पण आज क्रॉस केलाय. सो इट इज काइंड ऑफ डबल बॉटम एक त्याने बनवला इथे डब्ल्यू पॅटर्न. आणि आता ह्याचं जर ब्रेकआउट इथे मिळालं आपल्याला, ही लेवल पण खूप वरती ऍक्च्युली. इथूनही तुम्हाला हे जरी पर्सेंट पकडले तरी खूप रिटर्न होत आहेत ऍक्च्युली. सो की हा 100 पर्यंत जाईल मूड मध्ये. त्याचं रिझन की मंथलीवर लागेल ह्याच्यासाठी, कारण लुक ॲट दिस. करेक्ट. हा स्टॉक कुठेच गेला नाहीये सुरू झाल्यापासून, हा इथेच आहे. 2009 पासून 8 पासून हा इथेच आहे. काय होत, टिपिकल एकदम साइडवेज मुवमेंट. वरच्या रेंजला गेला की आता काय होईल, आता जर त्याने ही लेवल जर ब्रेक केली, दॅट विल बी नाव मल्टी इयर ब्रेकआउट होईल याच्यामध्ये, RSC मध्ये मल्टी इयर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मॅसिव्ह मुवमेंट इथून बघायला मिळेल आपल्याला जेव्हा मल्टी इयर ब्रेकआउट इथून होईल. आणि ती जी रेंज असेल साधारण, म्हणजे 100 पॉईंटची ही रेंज होती, ती वरती सरकेल अजून 100 पॉईंट. 284 पेक्षा मी राऊंड फिगर घेतो 300. तर हा आता मे बी पुढची 10 वर्ष कदाचित हा या रेंज मध्ये पण होऊ शकतो. हे रेंज शिफ्ट करेल हा कदाचित. आता इथून एक ब्रेकआउट देईल, इथे खूप टर्ब्युलन्स येईल आणि त्याच्यानंतर हा पुढची 10 वर्ष या रेंज मध्ये ट्रेड करेल. सो इथे सेफ प्लेअरनी इथेही ज्यांना कोणाला ब्रेकआउट ट्रेड करायचं, इथे चान्स घेऊ शकतात की इथे काय ऍक्शन होते, इथून परत तो खाली येतोय का इथून ब्रेकआउट क्लिअर करतो यावेळी. सो ते तेव्हाच कळेल ज्यावेळी तो इथून हिट करेल वरची लेवल. तर ही लेवल 180 रुपयाची ती महत्वाची आहे रेक साठी. हा एक त्यातला एक शेअर होता. आज काही बाकीचे पण शेअर्स आहेत. ग्रॅफाइट, ठीक आहे, ग्रॅफाइट इंडिया हा ह्याने हाय मारला होता जवळजवळ 1000 रुपयाच्या आसपास, नाही 815 रुपयाचा हाय होता, ऑल टाइम हाय. आणि याचा लो होता 564. आत्ताचा स्विंग लो, हा आधीचा नाही पकडत आहे मी, या हाय नंतर जो लो मारला त्याचा मी जर पकडला तर त्याची फिबोनाची जर मी काढली इथून. आता ते टेक्निकल थिंग्स आहेत जे आपण क्लासमध्ये बघतो कसे ट्रेड करायचे. तर इट इज ट्रेडिंग अबाव इट्स वॉर झोन नाव. जे क्लास करतात त्यांना माहिती आहे वॉर झोन जर क्लिअर गेलं तर किती मोठी मुवमेंट येते, राईट. ते वॉर झोनच्या वरती टिकलाय आता. अँड दिस इज, एक सेकंड ह्याला जरा मी, ठीक आहे अवरली घेतलं तरी सगळंच घेतलंय. तर हा आता अवरली बेसिसवर घेतलाय, तर काही जर हे 2-3 दिवस हा इथे टिकला वरती, जर ही लेवल होल्ड केली त्याने, हे झोन लेवल म्हणजे 700 पकडून चालायचं. तर 700च्या वर ग्राफाइट काही दिवस टिकला तर डेफिनेटली यू कॅन सी द टार्गेट अबाव 900. ठीक आहे, अबाव 900 ची टार्गेट हा इथून दाखवेल. सो माझ्यासाठी स्टॉप लॉस माझा असणार आहे 689 ग्रॅफाइट मध्ये. एक सेकंड, ठीक आहे. हे तर माझ्यासाठी हा 689 स्टॉप लॉस असणार आहे, कारण की त्यावेळेस 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज पण वर येईल आणि मग तो जर तुटला आणि जर परत बेरीज झोन मध्ये आला तर मी इथून माझं प्रॉफिट बुक करेन, कारण की मी खूप आधी घेतलेलं आहे त्याला. माझी खालची लेवल आहे खूप बाईंगची. ठीक आहे. तर हा एक ग्रॅफाइटचा व्ह्यू होता. हा एक मस्त स्टॉक आहे ऍक्च्युली, याला परत डे वर घ्यावा लागेल मला.
इफ यू सी याने एक हेड अँड शोल्डर टाइम एक काइंड ऑफ पॅटर्न बनवलाय आणि जर ब्रेकआउट आलं 105च्या दरम्यान त्याने ब्रेकआउट केलं ती रिटेस्ट केली लेवल अँड अगेन इट इज स्टार्ट टू क्लाइम्बिंग. त्यामुळे जी हेड अँड शोल्डरची जी टार्गेट असतात ती साधारण मोठी टार्गेट असतात. तर हे साधारण ह्याचं टार्गेट मला वाटतंय एक सेकंड ही जर नेकलाईन पकडली मी नेकलाईन पासून जर खालचं मी घेतलंय 55% तर खूप वरची टार्गेट मला मिळते जीपीपीएल मध्ये विच इज अराउंड दिस रेजिस्टन्स झोन. हा इथे मॅच होतोय इकडचा आणि आता तो आहे 111 प्रसन्न, रुपये. हा कोणता स्टॉक आहे? जीपीपीएल गुजरात पिपा 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 वाव गुजरात पिपा वाव. मी जनरली जीपीपीएलच म्हणतो याला बट चांगला स्टॉक आहे हा पण. गुजरात रिलेटेड सगळे स्टॉक आता चांगले आहेत. गुजरात पॉवर पण खूप चांगला आहे. तो पण चार्ट वर जबरदस्त आहे. हा एक चार्ट मला चांगला वाटतोय फॉर दी टार्गेट ऑफ 124, 140 आणि 165 आणि तुमचा स्टॉप लॉस लहान आहे याच्यामध्ये खूपच. बिलो 100 हा वीक होईल. 10 रुपयाची तुमची इथून रिस्क आहे आता. एफडीसी एक चांगला आहे चार्ट वर राईट. इट इज नाव ट्राइंग टू क्रॉस इट्स हाय ऑल टाइम हाय. ऑल टाइम हायच ना. येस ऑल टाइम हाय बरोबर. आणि लुक ॲट व्हॉल्यूम. इथे व्हॉल्यूम साठी हा चार्ट मी आज निवडलाय. मोठा व्हॉल्यूम इथे एंटर झालाय कोणीतरी आणि आता कोणतरी अक्युमुलेट करतंय त्याला. त्यामुळे हे जर इथून ब्रेकआउट मिळालं तर एक चांगली टार्गेट आपल्याला बघायला मिळतील अराउंड 400 अँड 430. हा एक एफडीसी चांगला आहे. एफडीसी जनरली तुम्ही एनर्झाल वगैरे जर बघितलं असेल ORS जी केमिस्ट मध्ये मिळतात त्याचं फॉर्म्युलेशन एफडीसीच आहे. नाव एफडीसी आहे पण सगळं एनर्झाल वगैरे आणि हा बिझनेस आता वाढतच जाणार आहे. प्लस त्यांनी कोरोनावर पण काहीतरी एक ओरल ट्रीटमेंट त्यांनी काढलेली आहे. बेसिकली त्या न्यूजमुळे हा ऍक्च्युली इतका पळालाय. आम्ही घेतलेला खूप खालीच त्याला वेगळ्या काहीतरी चॅट ऍक्शन प्राइस ऍक्शन करून आम्ही त्याला घेतलेला पण नंतर न्यूज आली जबरदस्त आणि तो त्या एका दिवसात जबरदस्त वरती गेला जस्ट टू रिॲक्शन फॉर दॅट न्यूज आणि परत खाली आला. ते एक्सपेक्टेड होतं. नवीन प्लेअरनी इथे ज्यांनी एंट्री घेतली असेल त्यांचं परत ट्रॅपिंग करायला त्यांना खाली आला आणि नाव इट इज अगेन मेकिंग हायर लोज आणि आता हा वरती ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे इथून परत. हा एक स्टॉक आहे लुमॅक्स इंडस्ट्रीज. ठीक आहे. ही बरीच जुनी कंपनी आहे 1945. ओके. ॲज अ मार्केट लीडर ऑफ ऑटोमोबाईल लाइटिंग इन द इंडियन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री. म्हणजे कसं काय होतंय की ऑटोमोटिव्ह पण जसं म्हणजे ऑटो सेक्टर पण वर येत आहे तसं या कंपन्या त्याच्याशी रिलेटेड कंपन्या पण वर येत आहेत. आणि मी म्हटलं तसं मागे पण एका लेक्चरमध्ये सांगितलेलं की कार मॅन्युफॅक्चरपेक्षा कार ॲक्सेसरीज किंवा कारशी रिलेटेड इतर बिझनेस जे आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवा. कारण की कारमध्ये पेट्रोल बनवणाऱ्या कंपन्या बंद पडून इलेक्ट्रिक येतील किंवा अजून काहीतरी होईल. पण कारसाठी काय लागणार आहे? ब्रेक, त्याच्यानंतर तुमचे गिअर्स, लॅम्प्स बरोबर, बॅटरीज या कंपन्या तर लागणारच आहेत ना. पेट्रोलच्या कार इलेक्ट्रिकमध्ये आल्या म्हणून काही ह्यांचे टायर ओके या कंपन्या तर लागणारच आहेत. सो जनरली अशा कंपन्यांकडे लक्ष द्या की त्या रन चांगली देऊ शकतात. ह्याच्यात पण चांगलं आहे. प्रमोटर होल्डिंग पण चांगलं आहे. ROC कमी आहे ठीक आहे पण इट्स ओके. कारण की जर मोमेंट वाईज बघितलं तर एक आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी नाही पण एक स्विंग ट्रेडिंगसाठी हा एक चांगला मला दिसतोय आता. कारण की इथे काय झालं इथे व्हॉल्यूम ऑलरेडी एंटर झालेला आहे आणि इतकी दिवस फक्त आणि फक्त इथे एक कन्सॉलिडेशन सुरू आहे. इथे पण एक व्हॉल्यूम आला त्याच्यानंतर परत त्याला खाली आणला आणि इट इज टेकिंग सपोर्ट ऑफ 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. जर तुम्हाला हा इथे खालच्या लेवलवर इथे मिळाला विच इज अराउंड 1555 1550 इथे जर तुम्हाला मिळाला हा इथे उद्या तर इथून परत एक वरच्या मुवमेंटसाठी रेडी आहे आणि तुमचा स्टॉप लॉस खूप खालचा इकडे म्हणजे जवळचा स्टॉप लॉस आहे तुम्हाला हार्डली एक सेकंड. जर मी इथून लॉंग पोझिशन माझी उघडली विथ स्टॉप लॉस ऑफ समथिंग दिस हार्डली 6-7% स्टॉप लॉस आहे आणि जर मी इथून 14% जरी रिटर्न काढले 1:2
ठीक आहे, 1:2 वर येतो मी. 1:2, 1:2, 1:2, 1:2. परफेक्ट. आता ती लेवल एक्झॅक्टली त्याचा हा रेजिस्टन्स येतोय. इट्स मॅचिंग नाव, करेक्ट, दिस थिंग. सो माझ्यासाठी इथे एक 1:2 रिस्क रिवॉर्डचा हा ट्रेड आहे, सिम्पल. आणि जर माझं सेकंड टार्गेट मी लावलं तर ते होते साधारण 1:3.5 रिस्क रिवॉर्ड रेशो. तोही एक चांगला टार्गेट तुम्ही नंतर बुक करू शकता त्याच्यामध्ये. हा एक ट्रेड बनतोय चांगला. गुफिक बायोसायन्स ऑलरेडी मी पेडला दिलेला होता आमच्या, आणि तो अजूनही तिथेच होल्ड करतोय, पण आज त्याने फ्लॅग ब्रेकआउट दिलं फायनली. नाव इट इज क्लिअर की हा जाणार आहे इथून. आता स्टॉप लॉस इथे खालचा 166 ऑलरेडी इंटॅक्ट आहे. हा खाली आला पण 166 त्याने नाही घेतला, परत वर जाऊन परत खाली आला, पण आता त्याने हायर लो बनवला. इट्स अ काइंड ऑफ डबल बॉटम, आणि इथून याने आज ब्रेकआउट दिलाय. आणि व्हॉल्यूम ऑलरेडी एंटर्ड आहे, तो काय प्रश्न नाही आहे. आणि टार्गेट 244 याचा. एमजीएल पण सेम करतो. एमजीएल पण कन्सॉलिडेशन मूव्ह मध्ये आहे. बरेच वेळेला त्याने हे ट्राय केलं इथे वरती दाखवलं तर. एकदा अटेम्प्ट केला, हा नाही निघाला, परत अटेम्प्ट केला, परत अटेम्प्ट केला, परत अटेम्प्ट केला, परत अटेम्प्ट केला, अँड नाव इट इज अगेन ट्राईंग. नाव दिस कॅन बी अ सीन ऑफ सीमॅक. जसा मी सीमॅकचा सीन दाखवलेला तुम्हाला, की खूप वेळा जेव्हा एखादा रेजिस्टन्स ट्राय करतो आणि जर तो ब्रेकआउट देतो तर मग वरची टार्गेट याला वेळ नाही लागत जास्त. If it is consolidating and it is trying to make attempt to clear this one more time, तर तो खूप जबरदस्त वेगाने वरती जाऊन टार्गेट हिट करतो. तर माझी ह्याची वरची टार्गेट आहे 1700, जेव्हा कधी हा ब्रेकआउट निघेल त्यावेळी. किंवा जर ते या लेवल पासून जरी मी घेतला आणि स्टॉप लॉस 200 दिवसाच्या खाली जरी लावला मी, तर समजा मी इथून लॉंग पोझिशन उघडतो आता बिफोर ब्रेकआउट, आणि 200 दिवसाच्या खाली मी जर टार्गेट लावलं, स्टॉप लॉस लावलं, तर 8% साधारण आहे. मेक इट 10%. बरोबर, तर मला इथून 30% तरी मिळायला हवेत, कमीत कमी. मिळतात का? ऍक्च्युली मिळतात, बरोबर. माझं टार्गेट अजून वर आहे. सो इट इज मेकिंग 1:4 रिस्क रिवॉर्ड ट्रेड, विच इज अगेन अ गुड थिंग, राईट. तर हा एक चांगला आहे. त्याच्यानंतर हिताची. हिताची इट्स ट्राइंग टू क्लिअर इट्स 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. तो खूप प्रयत्न करतोय आणि जाईल तो ऍक्च्युली, कारण की व्हॉल्यूम ज्या तऱ्हेने आला याच्यामध्ये, हा व्हॉल्यूम हा खूप मॅसिव्ह व्हॉल्यूम आलाय. आपले माईक प्लीज म्यूट ठेवा. तो येस, आणि इट इज होल्डिंग अ ट्रेंड लाईन ऑल्सो, की हा एक ट्रेंड लाईन होल्ड करतोय, राईट. त्यामुळे हा गेला तर इथून ह्याची टार्गेट तर माझ्यासाठी खूप मोठी मोठी टार्गेट आहेत ऍक्च्युली. आणि हा स्विंग पेक्षा एक थोडासा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी आहे. शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे एक साधारण वर्षभर, सव्वा वर्ष, 2 वर्ष टाईप माझ्यासाठी हा ट्रेड आहे. रिस्क रिवॉर्ड इथून जबरदस्त आहे ह्याच्यामध्ये. ऑलमोस्ट 50% गेन इकडून तुम्हाला मिळू शकतो एक वर्षभरात वगैरे, विच इज नॉट अ बॅड थिंग. एका वर्षात 50% काय वाईट आहे, करेक्ट. 2 वर्षात जरी 50% मिळेल तरी 25चा CAGR, विच इज नॉट बॅड. बँकेमध्ये 6-7% मिळण्यापेक्षा जर 25% मला मिळत आहेत, तर यू कॅन इन्व्हेस्ट स्मॉल अमाऊंट. आणि हिताची म्हणजे या कन्झम्पशन आहेत कंपन्या, एसीची गरज तर लागणारच आहे तुम्हाला, आणि तर वाढणार आहे एसीची गरज. त्याच्यामुळे म्हणून ही कंपनी मला असं वाटतं की आता खूप कन्सॉलिडेशन करते. ही जेव्हा उडेल तेव्हा खूप मोठी मोठी टार्गेट देईल. जेव्हा हा एक ट्रँगल पण ही कम्प्लीट करेल इथून हळूहळू करत समथिंग एक, त्यावेळी जर इथे जर त्याचा हा टिकायला लागली तर वरची टार्गेट अजून असतील मोठी. ही पूर्ण रेंज त्याची कन्सॉलिडेशनची वरती येईल, आणि साधारण 5200 पर्यंतची टार्गेट वरची ऑन होतील याच्यामध्ये. आणि जर मी त्या केसमध्ये जर मी ह्याचे रिटर्न्स बघितले आत्ताच्या CMP पासून, इट विल बी अराउंड 126%. आता ह्याला 5 वर्ष जरी लागली किंवा 10 वर्ष जरी लागली, ठीक आहे, तरी पण 10चा तुमचा ऍव्हरेज पडतोय पर ॲनम. अगदी 10 वर्ष घेतली याने 5000 जायला. घेणार तर नाहीये, पण तरी घेतली तरी पण. सो असे सेफ जे असतात शेअर, ते घ्यायला काहीच प्रॉब्लेम नसतो. थोडीशी अमाऊंट त्याच्या अशा शेअरमध्ये टाकू शकतो आपण. सो येस, दिस इज. आणि एक आय थिंक अवधूतने एक मला मगाशी ग्रुपवर विचारलेलं, कुठला रे तुझा शेअर तो? BA वरून कुठला तरी होता तो, भन्साली. BEPL.
BPL येस, विकलीवर घ्यावं लागेल आधी. आय डोंट नो अबाउट दिस कंपनी, कारण की फंडामेंटल्स माहित नाहीत मला या कंपनीचे. बट इथे जर बघता मला एक थोडासा हेड अँड शोल्डर बनलायचा एक पॅटर्न क्रिएट झाल्यासारखा वाटतोय. इथे हा एक त्याचा नाही ते हेड अँड शोल्डर बनलाय नाही. हा एक शोल्डर आहे, हा एक शोल्डर आणि हा एक छोटा शोल्डर आहे. जर एवढंच कन्सिडर केलं तर इट इज अ कप अँड हँडल ऑल्सो, आणि जर मोठा पिक्चर बघितलं तर इट्स अ इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. त्यामुळे जर ह्याने हा जर इथून क्लिअर केला तर तुम्हाला साधारण एवढ्या रेंज एवढी टार्गेट इथून वरती मिळते. 381 पर्यंत जायला काय हरकत नाही याला. सो प्राइस ऍक्शन चांगली झाली आहे, विकली बेसिसवर ह्याने चांगली प्राइस ऍक्शन बनवली आहे. सो यू कॅन डेफिनेटली कन्सिडर. फक्त एक की ब्रेकआउट होतानाचा व्हॉल्यूम मला मोठा अपेक्षित आहे, तरच कन्सिडर करेन मी याला. कारण की हा नवीन हाय बनवतोय विकलीवर, पण व्हॉल्यूम कमी होतोय त्याचा. सो आय एम लिटिल बिट ऑन अ बॅक सीट की ब्रेकआउट होताना व्हॉल्यूम काय होतं ते मी बघेन विकलीला, आणि मगच डिसिजन घेईन याच्यामध्ये. ओके, सो कोणाला काही स्टॉक स्पेसिफिक आहेत? आपल्याकडे आहे अजून 10 मिनिटं वेळ आहे, तर डिस्कस करू शकतो. कोणाला स्टॉक स्पेसिफिक जर काही क्वेरीज असतील तर यू कॅन आस्क, अदरवाईज मग लॉग ऑफ करू आपण. आय होप कोणाला नाही आहेत क्वेरीज आज. ठीक आहे, चलो देन, बाय बाय. आणि हा अजून एक अनाउन्समेंट, सूर्य रोशनी. ओके, ऍक्च्युली हा दिलेला होता ऑलरेडी, एक कधी दिलेला आठवत नाही मला, पण हा दिलेला होता. 400-500 दरम्यान अक्युमुलेट करा, याची टार्गेट मोठी आहेत, हा डबल होणार इथून. सेम लॉजिक आहे, वीकली बेसिसवर अक्युमुलेशन, आणि आता ट्रेंड रेजिस्टन्सच्या वर हा टिकलाय बेसिकली. हा जाणार, मोठा जाणार सूर्य रोशनी, चांगली कंपनी, आणि यू कॅन गो फॉर इट. इथे तुम्हाला मिळाला 566 गेला हा, ऍक्च्युली शूट गेला, भरपूर वरती गेला. मिळाला खाली यावर या रेजिस्टन्सला 520च्या दरम्यान, 530च्या दरम्यान वगैरे मिळाला तर यू कॅन टेक. 566 आहे आता, अजून 20-40 रुपयाचा जर फॉल आला तर यू कॅन बाय दिस, कारण की हा जाणार इथून, चांगला जाणार वरती. ठीक आहे. हा, आणि वन मोर अनाउन्समेंट की नेक्स्ट वीकची जी बॅच आहे ऍक्च्युली ती फुल होतीये, त्यामुळे अजूनही वेळ आहे. तर तुम्हाला असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, कारण की ही शेवटची प्राइस तुम्हाला जी आहे कॉम्पिटेटिव्ह शेवटची प्राइस, याच्यानंतरची प्राइस रिवाइज होणार आहे. सो ही सॅटर्डे संडेच्या 2 नवीन बॅच सुरू होतात. एक 3ची आहे दुपारी 3 ते 4च्या दरम्यान एक बॅच आहे, आणि एक आहे ती 9ची बॅच आहे. 9ची बॅच ऑलरेडी सुरू आहे, म्हणजे 3चीच बॅच एक स्लॉट रिकाम आहे आता. तर ऑलरेडी मला फोन आले आणि ऑलरेडी झालेलं आहे त्याचं, त्यामुळे मी जास्त स्टुडंट घेणार नाहीये. कधीपर्यंत सांगू? एक जण विचारत होता मला, कधीपर्यंत सांगू? इमिजिएटली, आता 2-3 दिवसातच, कारण की मग मी ती स्लॉट बंद करेन, मग परत 2 महिन्यांनी ओपन होईल. त्यामुळे आता 2-3 स्टुडंट येऊ शकतात अजून पण 3च्या बॅचला. ओके, ठीक आहे, भेटू मग. आता काही झालं मार्केटमध्ये स्पेशल तरच भेटू, अदरवाईज साईडवेज आहे ते सुरूच राहणार आहे, किंवा नवीन मला काही स्टॉक सापडले तर आपण भेटू. ठीक आहे, चलो देन. हा, सॉरी, एक स्टॉक विचारत होता, UFO म्हणून एक आहे मीडिया स्टॉक. मे बी यू कॅन अपडेट पर्सनल एज वेल, और एल्स मे बी यू कॅन सी हियर ऑल्सो. UFO ऐकलंय ना, मूवीज ना, UFO मूवीज. येस येस येस. हो, याच्यामध्ये जबरदस्त चर्चेत आहे हा स्टॉक, काय कळत नाही यार, म्हणजे व्हॉल्यूम जबरदस्त आला याच्यामध्ये, पण हा हेवी डाऊन ट्रेंडिंग स्टॉक आहे. तर ऍक्च्युली जर बघायला गेलं तर हा, ही जी कॅन्डल आहे ना, ही रेंज जी आहे, या रेंजच्या वर ब्रेकआउट दिलं तर जास्त चांगलं होईल, पण लगेच त्याला 200 डे मुव्हिंग एव्हरेज वरतून येतोच आहे रेजिस्टन्स द्यायला. बरोबर, इफ यू सी इकडे व्हॉल्यूम खूप आले आता गेल्या काही हो हो याच्यात. हो, व्हॉल्यूम जबरदस्त ऍक्शन होतीये. बट डाऊन ट्रेंडिंग स्टॉकचा प्रॉब्लेम आहे की ना, त्याला जरा जरी कुठेतरी खुट्ट झालं ना, तो लगेच पडायला एका पायावर तयार असतो, बिकॉज देर आर हेवी सप्लाय. अख्खाच्या अख्खा सप्लाय झोन इथे उभा आहे दाबायला त्याला,
त्यामुळे डाऊन ट्रेंडिंग स्टॉकच्या रिटर्न मारणं त्याला थोडं कठीण होतं. जेव्हा अप ट्रेंडिंग स्टॉक असतो त्यावेळी सप्लायच नसतो, स्कॅरसिटी असते आणि कोण विकायला तयार नसतो त्यावेळी. पण इथे सगळेच विकायला तयार आहेत. आता माझ्या बाईंग प्राइसला आला आणि आय एम होल्डिंग इट फॉर मे बी 1.5 year प्रोबॅबली समथिंग लाईक दॅट. 111 112 काहीतरी प्राइस. देन यू कॅन वेट टिल 133. हा 133 ला गेला की थोडं प्रॉफिट आधी काढून घ्या त्याच्यामधून. ओके ओके. बाईंग प्राइसला आलाय तर प्रॉफिट घेऊनच निघा आता त्याच्यामधून. आय नो, म्हणूनच विचारलं. हा, पण जर एक खालचा जरी सपोर्ट मी काढला याच्यामध्ये, हा जरी मी पकडला तर आता त्या रेंजला आलाय ऍक्च्युली तो. मे बी हा ब्रेकआउट देईल कदाचित, पण ब्रेकआउट देऊन पण त्याला अडचणी खूप आहेत. इतक्या सहजासहजी त्याला निघता नाही येणार त्याच्यामधून UFO मूव्हीला. बट आपण बघू, थोडंसं प्राइस ऍक्शन अजून डेव्हलप होऊन दे याच्यामध्ये छोट्या टाइम फ्रेमवर, मग मी तुम्हाला सांगेन काय करायचं ते, कधी निघायचं. बिकॉज व्हॉल्यूम आर रिअली गुड, खूप चांगले व्हॉल्यूम आलेत. माझ्या मते हे व्हॉल्यूम हायएस्ट व्हॉल्यूम आहे त्याच्या अख्ख्या आयुष्यातले बहुतेक. येस आय नो, आय सॉ दॅट. दॅट्स द रिझन आय थॉट आय विल जस्ट चेक. या मला काहीतरी जरा गडबड वाटते त्याच्यामध्ये. हो, म्हणजे हे maybe भयंकरच एक- व्हॉल्यूम आलेत त्याच्यामध्ये. इतक्या खालच्या प्राइसला कोण इंटरेस्टेड थोडं बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पण चांगलंय, करू याच्यावर जरा R&D. Thank ठीक you, आहे, sir. Yep. ओके, चलो देन, बाय बाय. आता एकच बघ ना, डीबी कॉर्प. कुठला डीबी कॉर्प DB कॉर्प? मीडियाच आहे. डीबी कॉर्प. एक सेकंड. दैनिक भास्कर रे, सेम मीडिया ग्रुप. प्रसन्न. दैनिक मीडिया भास्कर ग्रुप. मी नेहमी ते DB कॉर्प आणि असे डी वरून जी नाव आहेत ना, मी बरेच वेळा कन्फ्युज होतो त्याच्यामध्ये, की मला पटकन कळत नाही. तो कॅसिनोचा स्टॉक कुठला मला पण गोव्यातला? ते रिअल इस्टेट वाले वाटले. हा, डेल्टा DB कॉर्प, Real. DB कॉर्प आणि अजून असे ते मी डेल्टा. कन्फ्युज होतो बरेच. हा दैनिक भास्कर ग्रुप. हा गिव्ह त्याच्यामध्ये अप पण करतोय चांगला परत volume आता. आला गेला. हा, ऍक्च्युली DB कॉर्प मध्ये आता ह्या लेवल वरून फ्रेश बाईंग जर करायची असेल तर या लेवलच्या वरच करावी लागेल. आता हा परत खाली येतोय इथून. दोन्हीचे चार्ट एकदम सिमिलर वाटतात रे. व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी हा. त्याच पिरियडला आलाय. व्हॉल्यूम पण आणि मीडिया इंडस्ट्री मध्ये काहीतरी चालू आहे का असं वाटतं ते सगळे बघून ते. आपण नाही, जे सेक्टर almost बघितलं तर similar तुम्हाला chart मीडियावरच आहेत दिसतंय दोन्हीचे. ना, आउट परफॉर्म करतायत ना मार्केटला ते सध्या. त्याच्यामुळे सध्या त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे. पण एकच गोष्ट ठेवायची, जरा जेव्हा कधी मार्केट खाली जातं त्यावेळी धिस टाइप ऑफ स्टॉक्स आर नंबर 1 टू फॉल. सगळ्यात पहिले धावणार आहे खाली पडताना, आणि हे लक्षात ठेवा कधी. प्रसन्न, एक गोष्ट शेअर करतो. जस्ट माझं ऑब्झर्वेशन ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स व्हॉट एव्हर, की सगळे एकदा हे वरती गेले ना, म्हणजे बँक म्हणा, FMCG, फार्मा, व्हॉट एव्हर इज पेंडिंग लेफ्ट आउट, मग त्याच्यात शेवटी हे येतो, जीव येतो आणि ते रन. हो, दॅट्स व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड मेनी टाइम्स, की त्या सेक्टरला जरी काही नसलं, जसं मध्ये EIH म्हणजे हॉटेल इंडस्ट्री वॉज बिटन डाऊन. उगाच त्यांना वर आणलं फक्त. एक महिनाभरात फटाफट वरती आले सगळे. बस आता काय करतायत, आता तसेच आहेत ना, तिकडे चढलेत. करेक्ट. इवन पेपर त्यामुळे इंडस्ट्री वॉज हा, पेपर इंडस्ट्री पण आता मध्येच वर आणली. एक मी छोटा ट्रेड केलेला कॅमलिन मध्ये, तो अजून मी होल्ड करून आहे. आय थिंक आपण डिस्कस केलेला तो, कोकियो कॅमलिन. सो इट इज अ गुड ट्रेड. हा इथे दिलेला होता मी. सॉरी, वीकलीवर तुम्हाला दिसणार नाही, डेलीवर तुम्हाला दिसेल. परफेक्ट ट्रेड होता. टार्गेट 1 आजच आलं माझं त्याच्यामध्ये. टार्गेट 2 ची वाट बघतोय मी. हा एक चांगला, याच्यात पण एक व्हॉल्यूम आला आणि इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर होता आणि ब्रेकआउट दिलं, रिटेस्ट केलं, पुल बॅक, आणि नाव इट इज हेडिंग. आता 92 च्या आसपास वगैरे त्याला विकेन मी. पण ह्याच्यातही व्हॉल्यूम चांगला आहे खूप. सो हाही तोच आहे की कॅमलिन, पेपर आणि या सगळ्या गोष्टी आहेत शाळेच्या वगैरे अशा टाईपच्या, तर त्याच्यामध्ये हाही एक स्टॉक येतो. तर हाही बघा, जर मिळाला कुठे पुल बॅकला तर हाही चांगला आहे, ट्रेडेबल आहे. अल्लादकडे न्यूज असते नेहमी. DB वर IT रेट पडल्यात. डीबी माझी बाय प्राइस 76 आहे. ओके, यू कॅन बुक प्रॉफिट देन, रिस्क घेण्यापेक्षा. चलो ठीक आहे, बाय. उद्या सेलिंग कॅन्डल येणार रे, मेहता मॅडम बाहेर पडतायत. हो, काय खरं नाही.